नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः एथ समर्थ एक आधी तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील मुख्य आत्मज्ञानाच्या उपदेशाला प्रारंभ ज्या श्लोकापासून भगवंतांनी प्रारंभ केलेला आहे त्या 11व्या श्लोकाचा आपण विचार करत आहोत। भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत्श्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादि मां त्वां प्रपन्नम। प्रभू, मी आपल्याला शरण आलेलो आहे, शिष्य भावाने शरण आलो, आपण मला उपदेश करावा। आणि मग देवानेही आपल्या मनाशी विचार केला की ज्या प्रकारे अर्जुनाला भ्रांती सोडून जाईल, जया परिपार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले। उपदेशाचे प्रकार अनेक आहेत। व्यवहारामध्ये केलेला उपदेश वेगळा आहे, धर्मनीतीचा केलेला उपदेश वेगळा आहे आणि आत्मज्ञानाचा केलेला उपदेशही वेगळा आहे। समोरचा जशा प्रकारचा अधिकारी असेल तशा प्रकारचा उपदेश करावा लागतो। ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयासक्ती फार मोठी असेल तर त्याला निष्काम कर्माचा उपदेश करावा लागतो। जो पूर्ण वैराग्याला प्राप्त झालेला आहे त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करावा लागतो। ज्याच्याकडे पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण विषयासक्तीसुद्धा नाही अशा असणाऱ्या पुरुषाला उपासनेचा किंवा भक्तीचा उपदेश करावा लागतो। म्हणून तर वेदामध्ये 3 प्रकारच्या कांड अर्थात विभागाचा विचार आलेला आहे। कांडत्रय निरूपिणी श्रुतीच हे कोडी सवानी गीतापद्य रत्नांची लेणी लिहिली आहे। जगातले सगळेच अधिकारी ज्ञानाचे नाही, सगळेच उपासनेचे अधिकारी नाही किंवा सगळ्यांनीच कर्म करावं असाही अधिकार सर्वांचा नाही। श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये भरत राजांचं चरित्र आलेलं आहे। त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आला आहे की वृषभदेवाला शतपुत्र प्राप्त झाले। हा भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये थोडासा संदर्भ आला आहे। मुख्य विस्ताराने कथा बहुतेक 5व्या स्कंदामध्ये आलेली आहे। वृषभदेवाला जे 100 पुत्र प्राप्त झाले, हो वृषभदेवांचाच हा एक भारतीय परंपरेमध्ये तो एक ज्ञानाचा प्रवाह प्रारंभ झालेला आहे। वृषभदेवांचं उदाहरण देत असताना पदार्थाभाविनी या अवस्थेकरता योग वासिष्ठामध्ये अवस्था आली पदार्थाभाविनी। अवस्था अंतकरणाच्याच आहे सगळ्या, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अंतकरणाच्या अवस्थेचा विचार आलेला आहे। शुभेच्छेला श्रवण असं म्हणतात। श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन असा पण काही महापुरुषांनी विचार केला आहे। आपला उद्धार व्हावा, मोक्ष संपादन करता यावा असा अंतकरणामध्ये शुभ इच्छा निर्माण होणं त्याला शुभेच्छा असं म्हणतात। यानंतर आत्मा काय अनात्मा काय याचा विचार करणं हे सुविचारणा आहे। त्यानंतर अंतकरणातला तमोगुण आणि रजोगुण झडून जातो, अंतकरण एकदम हलकं होतं। हलकं वेगळं बरं, आणि त्याला ट लागला की त्याचा अर्थ वेगळा, तो अर्थ इथं नाही घ्यायचा। हलकं म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रजोगुणाचं चांचल्य नाही आणि तमोगुणाचा मोह किंवा जाड्य नाही असं शुद्ध सत्वगुणाला प्राप्त झालं त्या अंतकरणाला तनुमानसा असं म्हणतात। आणि जे शुद्ध अंतकरण असतं सत्वा संजायते ज्ञानम, त्याच्यामध्ये ज्ञान प्रगट होऊ शकतं। ज्ञानाने ब्रह्मप्राप्ती झाली की त्याला सत्वापत्ती असं म्हणतात। आणि पुढच्या जेवढा जेवढा वासनाक्षयाचा मनोनाशाचा तो अभ्यास करतो, कोणत्याही पदार्थामध्ये आसक्तच होत नाही, त्याला असंसक्ती असं म्हणतात। ज्याप्रमाणे सरोवरातलं जे कमळाचं पान आहे ना, राहतं पाण्यामध्ये, नावच पान आहे, पाण्यात राहतं,
पण त्याला पाणी मात्र लागत नाही. नावही पाण्यातच राहते, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिच्यात पाणी प्रवेश करत नाही तोपर्यंत. म्हणून नाव पाण्यावर असावी, आणि कमळ पाण्यात जरी असेल तरी त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. तसा तो व्यवहारात जरी राहिला, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. हे असंशक्तीचा अवस्था आहे. बरं, आपल्याला संत महापुरुषांचे अभंग पाहिले आणि शास्त्राचा जर अभ्यास आपण केला तर सगळ्या शास्त्राचे मूर्तिमंत सिद्धांत संत वाङ्मयाच्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतात. बघा, जगद्गुरू तुकोबा यांचा अभंग किती गोड आहे. भगवंताला प्रार्थना केली, जाणून नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देवोनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत. मी व्यवहाराचा परित्याग नाही करणार. म्हणजे व्यवहार कधी टाकावा, कधीच टाकू नये. साधकीय भूमिकेमध्ये कर्म का करावं? अंतःकरण शुद्धीसाठी आवश्यक आहे. आणि सिद्ध अवस्था प्राप्त झाली तर कर्म का करावं? लोकसंग्रहासाठी आवश्यक आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये कर्मत्याग करण्याची गरजच नाही. मग मी व्यवहारी असे न वर्तत. पण हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. बरं, अगोदर जाणोनी म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणावं, त्यानंतर त्या जाणण्याचा अभिमान होऊ नये म्हणून जाणोनी नेणते करी माझे मन. आणि त्यासाठी देवाने आपल्याला प्रेम खुण प्रदान करावी, अर्थात देवाच्या प्रेमाची लक्षणं आपल्यामध्ये प्रगट व्हावी. म्हणजे भक्तीने संपन्न आहे, ज्ञानाच्या अभिमानाने विरहित आहे, मग मी व्यवहारी असे न वर्तत. आणि अशा पुरुषाकडून जर मग व्यवहार झाला तर तो व्यवहार मोक्षापेक्षाही जास्त सुखदायक आहे. कारण त्या व्यवहारामध्ये अभिमान नाही, ब्रह्मज्ञानाचा अधिष्ठान आहे, कर्माचा कोणत्याही प्रकारचा लेप लागत नाही. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी चळा आत पद्मपत्र. याला असंशक्ती अवस्था असं म्हणतात. पुढची अवस्था आहे पदार्थाभाविनी. वृत्तीवर जगतातला कोणताही पदार्थ येतच नाही. ती अवस्था ज्ञानोबाऱ्यांच्या ओळीमध्ये सांगता येईल. सुखदुःखाचे अंगे झगटले मानस चेव नेघे, विषय पासीही आली असे न रिगे हे काय म्हणून. आपल्यासमोर विषय जरी आला तर विषयाचं त्याला स्मरणसुद्धा होत नाही. या अंतकरणाच्या भूमिकेला पदार्थाभाविनी असं म्हणतात. आणि या पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये राहणारे ऋषभदेव आहे. असं म्हणतात की ते वनामध्ये विचरण करू लागले. कसं विचरण करायचं? काय नाही, जिकडे आपल्याला वारा घेऊन जाईल तिकडं जायचं. वारा सोसाट्याचा सुटला आणि जर आपल्या मुखाची दिशा बदलली की तिकडे प्रवास करायचा. एखाद्या प्रसंगाला काटेरी फांदीमध्ये जर आपल्या मस्तकावरचे केस अडकून राहिले तर जोपर्यंत ते निसर्गतः केस सुटणार नाही तोपर्यंत तिथंच उभा राहायचं. त्याला पदार्थाभाविनी अवस्था असं म्हणतात. तुम्हाला आश्चर्य असं वाटेल, पण वैकुंठवासी गुरु रेवते बाबांनी एका कीर्तनामध्ये सांगितलं, ऋषभदेवांना जर देहधर्म झाला म्हणजे मलमूत्र विसर्जन झालं तर त्या मलमूत्राचा सुगंधसुद्धा दरवळायचा. काय अवस्था असेल देहाच्या? म्हणजे देह किती पराकोटीचा शुद्ध झाला असेल की ज्या देहातून, ज्याला आपण कायमचा म्हणजे मळमूत्राने पाझरणारा कल्मशापण असं म्हणतो आहे, पण त्यातूनही सुगंध प्रगट व्हावा ही पदार्थाभाविनी अवस्था. त्यांना 100 पुत्र प्राप्त झाले. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः. त्यांच्यामध्ये भरत राजा ज्येष्ठ आहे. त्यांच्यामुळे आपल्या भारत देशाचं भारत असं नामाभिधान प्राप्त झालं. हे झालं ज्येष्ठ पुत्राची अवस्था. बाकीचे राहिले 99 पुत्र. त्यापैकी 81 पुत्र हे कर्ममार्गाचे प्रवर्तक झाले. आता किती झाले सगळे? 81 आणि भरतजी 82, राहिले 18. त्यापैकी 9 जण हे नवखंड द्वीप असणाऱ्या पृथ्वीचे राजे झाले आणि उरलेले जे 9 आहे ते नवयोगेश्वर झाले. मग आता 81 जण हे कर्माचे अधिकारी आहे, नवयोगेश्वर ज्ञानामध्ये रममान होणारे आहे, आणि भरत राजे जे आहे त्यांना 3ऱ्या जन्मामध्ये ज्ञान प्राप्त झालं. विस्तार का केला? सगळेजण कर्माचे अधिकारी नसतात, सगळे उपासनेचे सुद्धा अधिकारी नसतात आणि सगळे ब्रह्मज्ञानाचे सुद्धा अधिकारी नसतात. म्हणून भगवंताने विचार केला की अर्जुन जे मला म्हणतात मामशादी, मला उपदेश करावा. मग आता अर्जुनाला नेमकं कोणता उपदेश करावा? निष्काम कर्माचा उपदेश करावा, उपासनेचा उपदेश करावा, की या अर्जुनाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करावा? आणि देवाने विचार केला, सुरुवातीला आपल्याला अर्जुनाचा भ्रम निवृत्त करावा लागेल.
आणि भ्रमाला जर निवृत्त करायचं असेल तर भ्रमाचं कारण जे अज्ञान आहे ते अज्ञान पहिल्यांदा निवृत्त झालं पाहिजे. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होणार नाही तोपर्यंत अज्ञानाचं कार्य असणारा भ्रमसुद्धा निवृत्त होणार नाही. मोठी माणसं कार्य निवृत्त नाही करत, कार्याचं कारण पहिल्यांदा निवृत्त करतात. म्हणजे कार्य वेगळं नष्ट करायचं कारणच राहत नाही. एखाद्या मनुष्याला एखादा वृक्ष नष्ट करायचा असेल त्याने काय करावं? वरी वरी पालवी खुडीजे, तसं करू नये त्याने. जर त्याने वरवर असणारी पालवी खुडण्याकरता प्रारंभ केला तर त्या वृक्षाचं मूळ घट्ट असल्यामुळे कधी ना कधी पाण्याचा संयोग प्राप्त झाला तर पालवी खुडल्यामुळे वर वाढणारा वृक्ष वर नाही वाढत, आडवा वाढतो. जैसे वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेने नाश निपजे तया वृक्षा, तो उदकाचेने बळे अधिके, जैसा आडवेने अंग फाके, तैसा मानसी विषय पोखे रसनाद्वारे. म्हणून निवृत्ती जर करायची असेल तर मनातून केली पाहिजे, फक्त बाह्य इंद्रियांचा त्याग आवश्यक नाही. जया परी पार्थ भ्रांती सांडी, ते कारण मने धरिले. देवाने आपल्या अंतकरणामध्ये विचार केला, हा उमजे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, जैसा ग्रहा ते पंचाक्षरे अनुमानिका. म्हणून वक्त्याच्या ठिकाणी श्रोत्रियता याकरताच असावी लागते की समोरच्या व्यक्तीचं त्याला अधिकार कळाला पाहिजे. हे कीर्तन प्रवचनकाराला तर फार लवकर कळालं पाहिजे की आपण जे सांगतोय ते समोरच्या व्यक्तीला ना आकलन होतं की नाही होतं. नाहीतर मग आपण जर गहन विषयाला प्रारंभ केला, आता अवधारा कथा गहन असं जर आपण असं म्हटलो तर गहन निद्रेमध्ये तेही प्राप्त होऊ शकतात. म्हणून त्यांना श्रुतीचंही प्रमाण द्यावं लागतं, युक्तीही सांगावी लागते आणि उपपत्ती दृष्टांतही द्यावा लागतो. हा सगळ्यांचा देवाने आपल्या मनाशी विचार केला. ज्या अर्थी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये या पृथ्वीच्या राज्याची अपेक्षा नाही, स्वर्गात राज्यसुद्धा याच्या मनामध्ये घर करू शकत नाही, याचा अर्थ हा विरक्त आहे. आणि विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेचे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. याचा अर्थ अर्जुनाला वैराग्य संपन्न अवस्था असल्यामुळे ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलाच पाहिजे. पण ती हातवटी देवाने वापरली, सरोष बोला आदरिले. अर्जुना स्वतःला तर फार ज्ञानी समजतो, ज्यांचा शोक करायला नको तत्संबंधाने शोक करतो आहे. गप्पा तर बुद्धिमान पुरुषाप्रमाणे माझ्यासमोर करतो आहे. अरे पण जे पंडित असतात ते जिवंत व्यक्तीविषयी किंवा मृत व्यक्तीच्या विषयी कधीही शोक करत नाही. प्राण असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आणि प्राणोत्क्रमण होणं हे मृतपणाचं लक्षण आहे. क्षणाक्षणाला जे शरीर संपत आहे, क्षणभंगूर आहे ना, त्याच्याविषयी शोक करण्याचं काही कारण नाही. आणि जो कोणत्याही अवस्थेमध्ये विनाशाला प्राप्त होत नाही तत्संबंधाने सुद्धा शोक करायला कारणच नाही. जगतामध्ये पदार्थ फक्त दोनच आहे, मानला तर खरं एकच आहे, व्यवहारामध्ये मानले तर दोन आहे, तिसरी सत्ता मानली तर मग अनेक आहे. पारमार्थिक सत्तेनं फक्त एकमेवाद्वितीयम ब्रह्म आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये मानलं तर मग द्वैत आहे. प्रातिभासिक सत्तेमध्ये मानलं तर मग द्वैताचा विस्तार आहे. दोनच पदार्थ, एक आहे असत जड दुःख रूप जगत म्हणजे मायेचा अंश आहे, आणि सच्चिदानंद ब्रह्म एक आहे. ब्रह्मसंबंधाने आत्मस्वरूपाच्या विषयी शोक करायला जागाच नाही, कारण मुळामध्ये आत्माच निर्विकार आहे. निर्विकार असल्यामुळे त्याला पहिल्यांदा अस्ति जायते किंवा जायते मग अस्तित्व प्रगट होतं म्हणून अस्ति जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि शेवटचा विकार विनश्यती. कोणताच विकार नाही, निर्विकारत्वात. ते निर्विकार असल्यामुळे त्याच्याही संबंधाने तुला रडायला कारणच नाही. आणि ज्या देहाच्या संबंधाने तू शोक करतो आहे तिथेही शोक करायला जागा नाही, कारण देह फक्त शेवटच्या अवस्थेमध्ये संपतो असं नाही, प्रत्येक क्षणाला संपतच चाललेला आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला शोकच करावा लागेल. आणि मनुष्य तर करतच नाही. शेवटच्या घासाला एखाद्या व्यक्तीने ढेकर द्यावा म्हणजे त्याचं जेवण झालं असं होत नाही. त्याला तृप्ती मिळायला पहिल्या घासापासूनच प्रारंभ झालेला असतो. फक्त शेवटी त्याला कळतं की आता पुढचा घास आपण घेऊ शकत नाही. मनुष्य म्हणतो आता माझं पोट भरलं. तसं जन्मल्यापासून
आपला मृत्यूकडे प्रवास प्रारंभ झालेलाच आहे देहाचा, फक्त शेवटी त्याच्यावर शिक्कामोर्तब होतो की याला जेवढं आयुष्य दिलं होतं तेवढं आयुष्य संपलेलं आहे. अर्जुना कोणाच्या विषयी शोक करतो आहे? आम्ही विचार केला, स्वतःला जाणता म्हणून घेतो आणि अज्ञानाला मात्र सोडत नाही. शिकवावं म्हणावं तर आमच्यासमोर चांगल्या प्रकारच्या नीतिमत्ताच्या गोष्टी सांगतो. भगवान म्हणतात, तुझा शहाणपणा त्या आंधळ्या पुरुषाला वेड लागावं तसा आहे म्हणे. एक तर अगोदरच आंधळा, त्यात पुन्हा त्याला वेड लागलं आणि त्याच्या मनामध्ये धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची इच्छा झाली. म्हणजे किती अवघड आहे. कोणत्या भिंतीला जाऊन धडकेल काही सांगता येत नाही. पण नुसता धडकेल असं नाही, समोरच्या व्यक्तीला गोत्यात आणेल. जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तशा तुझ्या शहाणपणाला विचार नाही आणि दिशाही नाही. आंधळ्या मनुष्याला डोळे नाही याचा अर्थ त्याला विचार नाही. बरं, धावायला लागला तर सैरा धावे म्हणजे दिशाही नाही. तसा तुझा शहाणपणा एका दिशेने वाहत नाही, त्याला विचारही नाही. असा शहाणपणा काही कामाचा नसतो. मनुष्याला एक तर पूर्ण ज्ञान असावं, नाहीतर मग पूर्ण अज्ञान तरी असावं. जे मधलं असतं ना ते फार घातक असतं. पूर्ण ज्ञान असेल तर विद्या विनयेन शोभते. अज्ञानामध्ये पण कधी कधी सुख असतं की मला काहीच कळत नाही. बऱ्याचदा मधले माणसं जास्त खतरनाक असतात. त्याला आपण डेंजर झोन म्हणतो. ते फार खतरनाक का बरं? एकतर ते पूर्ण अज्ञानी नसल्यामुळे त्याला अज्ञानाचं सुख मिळत नाही. म्हणजे मला काहीच कळत नाही बुवा असा भाव कधीच येत नाही, कारण त्याला थोडं फार कळतं. बरं, ज्ञानी पुरुषांनी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला तर तू मला शिकवू नको असाही त्याचा पुन्हा अहंकाराचा भाव असतो. मधला मनुष्य अधोगतीला जास्त जाऊ शकतो. पूर्ण ज्ञान असावं किंवा पूर्ण अज्ञान तरी असावं म्हणजे निवृत्त करण्याचा प्रयत्न तरी करतो. मध्यंतरी असणारा व्यक्ती हा मात्र घातक असतो. तो जे शहाणपण तैसे दिसत असे, तो आपण आपे तरीने नसे, पर्या कौरवांते शोचू पाहासी, हा बहुविस्मय आम्हासी पुढत पुढती, तरी सांग पा अर्जुना, तुझं पासवनी स्थिती या त्रिभुवाना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही, तू स्वतःला जाणत नाही. म्हणजे स्वतःची ओळख किंवा स्वतःचा परिचय नाही. जे देव म्हणतात ना आता की अर्जुना तू स्वतःला ओळखत नाही, तेच परमात्मा याच अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाला ओळख देतात. तो क्षत्रिया माझी राहो आहे की नाही, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी, हा देवाने अर्जुनाला करून दिलेला परिचयच आहे की नाही. आणि तेच देव आता का म्हणतात की तो स्वतःला जाणत नाही. याचा अर्थ काय घ्यायचा? पहिल्यांदा जो परिचय दिला आहे दुसऱ्या श्लोकामध्ये तो परिचय व्यावहारिक अंगाने आहे. आणि आता जे देव म्हणतात तो आपण आपे तरी नेणसे, हा आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारा परिचय आहे की स्वतः नेमका तू कोण आहे हे तुला कळत नाही. स्वतःचा परिचय खरा आणि खोटा दोन प्रकारचा आहे. जो तिन्ही काळामध्ये राहतो तो खरा परिचय असतो, आणि जो फक्त एका काळात असतो दोन काळामध्ये नसतो त्याला आपण खोटं म्हणतो. व्यवहारातलं उदाहरण आहे, भर दुपारी 12 वाजता आपल्याला मृगजळ दिसतं, आपल्याला दिसतं आणि हरणालाही दिसतं. त्या मृगाला ते खरं वाटतं म्हणून त्याला मृगजळ असं म्हणतात. इतकं खरं वाटतं की त्याच्याजवळ खऱ्या पाण्याचा जलाशय जरी असला तर ते याचा त्याग करतं आणि त्याच्या मागे धावत सोडतं. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे आवेश असतो की नाही, विसरोनी जळाते. खऱ्या पाण्याला विसरतो मग तो य बुद्धी, आणि पाण्याच्या बुद्धीने बरडीते, बरड जमिनीवर दिसणारा जे काही पाण्याचा आभास आहे तिथपर्यंत ते पळत राहतं. पण नुसतं पळतं असं नाही, तिथं गेलं की पुन्हा पाणी पुढं दिसतं. असं तो छाती फुटेपर्यंत धावत राहतो. फुटवणी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची, छाती फुटती आणि मरून जातो. त्याला ते खरं वाटतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे ओर फोडी. दिसतं खऱ्यासारखं पण धावत गेला की छाती फुटून जाते. मग ते मृगजळ खरं आहे का? का दिसण्यापुरतं आहे? ते खरं का नाही? सूर्योदयाच्या पूर्वी नसतं, सूर्यास्तानंतर राहत नाही, आणि फक्त भर दुपारी 12 वाजता खरं असतं आहे ना, का नसतं? फक्त भासण्यापुरतं असतं. आणि जर खरं असतं तर मृगजळाचे नि ओलांश काय भूमी तिमे,
मृगजळाचा ओलावा राहिला तर जमीन काय ओली होते का? चिखलाला प्राप्त होत नाही. याचा अर्थ दोन काळात नाही, फक्त एका काळात दिसतं म्हणून ते खोटं आहे. तसा देह संबंधाने आपला परिचयसुद्धा खोटाच आहे. जन्माच्या पूर्वी आपला हा परिचय होता का? नाही. आणि मृत्यूनंतर लोकांनी आपल्याला स्मरणात ठेवलं तर थोडा दिवस राहील, मृत्यूच्या नंतर फोटोत जास्त दिवस राहील. मध्यंतरीच आपला परिचय फक्त म्हणून खोटा आहे. अर्जुना, तू स्वतःला जाणत नाही आणि जोपर्यंत तू स्वतः कोण हे ठरत नाही तोपर्यंत तुझे कोण आहे हेही लक्षात येणार नाही. देह मी मानला की मग माझे कळून येतात आणि देहाचा मीपणा सुटला की माझेपणा वेगळा सोडावा लागतच नाही. प्रारंभ मीपासून आहे आणि विस्तार माझ्यामध्ये आहे. आपण सुषुप्तीमधून जागे होतो की नाही? झोपेतून जागा झालो तो पहिला कोण जागा होतो? मी. म्हणजे अगोदर आपला अहंकार जागा होतो मी, आणि मग माझं काय काय आहे? मग मोबाईल हा माझाच आहे की नाही? असा हा सगळ्या माझेपणाचा विस्तार चालू होतो आहे. म्हणजे प्रारंभ आहे मीपासून आणि विस्तार आहे माझ्यापर्यंत. याला जगत असं म्हणतात. अगोदर आपण कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत माझं काय काय आहे हेही कळत नाही. आणि सगळा विस्तार याचाच आहे बरं, अहंतेचा आणि ममतेचा. इतकंही पाहण्याचं काही कारण नाही तिकडं. हा मी आणि माझेपणाचा विस्तार आहे. तो आपण आपे तरी नेनसे पर्या कौरवांती शोचू पाहासी. थोडासा विक्षेप झाला की आपलं लक्ष तिकडं जातं. आपण अर्जुन कधी होणार काय माहिती. तो आपण आपे तरी नेनसे पर्या कौरवांती शोचू पाहासी. पण या कौरवाच्या संबंधाने तो मात्र शोक करत आहे. अर्जुना, हा विस्मय आम्हासी पुढतं पुढती वारंवार याचा आम्हाला आश्चर्य होत आहे. सांग बरं अर्जुना, तुझं पासवनी स्थिती या त्रिभुवना, स्वर्ग मृत्यू पाताळ याला त्रिभुवन असं म्हणतात. आणि या त्रैलोक्याची अवस्था स्थिती ही तुझ्यामुळं आहे का? का जगताला तुझा आधार आहे की तू पालन करतो आहे? जगतामध्ये तुझं अस्तित्व फार क्षुल्लक आहे, थोडंसं आहे. आणि तुला असं वाटतं की माझ्यापासून स्थिती आहे. हे विश्व अनादी आहे. आदी म्हणजे प्रारंभ, आणि ज्याचा प्रारंभ सांगता येत नाही म्हणून त्याला अनादी असं म्हणतात. बरं, खरं असं आहे, विश्वाचा प्रारंभ सांगता येत नाही म्हणून नाही. विश्व नाहीच तर त्याचा आरंभ काय सांगावा म्हणून ते अनादी आहे. नांतो न चादिर्णच संप्रतिष्ठा. एखादा गट असेल ना मातीचा, तर तो अस्तित्वाला आहे म्हणून त्याचा प्रारंभ मातीपासून सांगता येईल. म्हणजे एखादा पदार्थ असावा तर त्याचा आदी म्हणजे कारण प्रारंभ सांगता येतो. पण एखादा पदार्थ नसेलच तर त्याचं कारण काय सांगता येईल? म्हणूनही कधी कधी त्याला अनादी असं म्हटलं जातं. वंद्यापुत्र नाहीच ना, मग त्याची माता कोण आहे काय सांगता येईल? म्हणून तो अनादी आहे. सशाचं शिंग शशशृंग नाहीच तर कोणत्या सशापासून झालं सांगता येईल? म्हणून आदी नाही म्हणजे काय? पदार्थच नाही म्हणून त्याला कारण सांगता येत नाही म्हणून त्याला अनादी म्हणतात. जगतही अनादी आहे पण ते प्रवाह रूपाने अनादी. षडस्माकम अनादयाः. काल आपण विचार केला थोडासा. माया ब्रह्म यांचा संबंध, या तीन गोष्टी, जीव आणि ईश्वरन त्यांचा भेद, या तीन गोष्टी, असे 6 पदार्थ वेदांत शास्त्रामध्ये अनादी मानलेले आहे. पण खरं अनादी अनंत एक परब्रह्मच आहे. आणि जगताला पण अनादी मानलं ते प्रवाह रूपाने. जसं नदीचं पाणी वाहत जातं, तिचा प्रवाह खंडित होत नाही, तसं जगताचाही प्रवाह खंडित होतच नाही म्हणून त्याला प्रवाह रूपाने अनादी असं म्हटलं आहे. ही विश्वाची रचना अनादी आहे. आणि अर्जुना, ती खोटी आहे का? अर्थात ती एका भूमिकेमध्ये फक्त व्यावहारिक सत्तेत किंवा पारमार्थिक सत्ते, आपलं प्रातिभाषिक सत्तेमध्ये मानली किंवा व्यावहारिक अंगाने ती खरी आहे. पारमार्थिक अंगाने विचार केला तर लटिकी खोटीच आहे. पण भगवान थोडेसे या अपेक्षेने विचारतात, अलीकडच्या अपेक्षेने, ही अनादी विश्वरचना ती का खोटी आहे का? अर्थात ती चालतच आलेली आहे, या अर्थाने तिला थोडीफार सत्यता आहे. पूर्ण सत्यता नाही, प्रवाह रूपाने आहे म्हणून थोडीशी सत्यता दिली आहे. आता ज्ञानोबारे पुढे कारण सांगतात. 96 क्रमांकाची ओवी आहे. एत समर्थ एक आथी तयापासून भूते होते, तरी हे वायाचे काय बोलते जगा माझी, हो का सांप्रत ऐसे जाहले
जे हे जन्म मृत्युत्वा सृजिले आणि नाश पावे नाशिले तुझे ने काही. सांग बरं अर्जुना, जगाच्या बाबतीमध्ये असा विचार केला आहे. या जगताच्या उत्पत्तीच्या संबंधाने अनेक प्रकारच्या शास्त्रकारांनी अनेक प्रकारचा विचार केलेला आहे. विचार करत असताना विचाराच्या काही भूमिका सांगितल्या आहे. पहिल्यांदा विचार कोणता आहे? कोहम, मी कोण आहे. कथमिदम जातम, हे जगत कसं निर्माण झालं. कोवा करता असे विद्यते, या जगताचा करता कोण आहे. विचार करत असताना या 3 विचाराच्या कक्षा आहे. पहिल्यांदा कोहम म्हणजे मी कोण आहे. दिसणारं जगत काय प्रकारचं आहे. कथमिदम जातम, हे कोणापासून निर्माण झालं आणि याचा करता कोण आहे. जगताचा आपण बुद्धीने सुद्धा विचार करू शकत नाही, इतकं अफाट जग आहे. आपल्याला सगळं जग कुठं कळतं आहे. फार झालं तर आपल्याला जमिनीवरचं जग कळतं. जंगलातलं असणारं विश्व आपल्याला काय कळतंय. जंगलातलंही नाही कळत. जमिनीच्या पोटातलं काय कळतंय. जमिनीच्या पोटामध्ये कधी कधी आपण विहीर खणतो ना, एखादा पाषाण निघतो आणि तो पाषाण सगळीकडून बंद असतो आणि त्याला फोडलं तर त्याच्या उदरामध्ये एखादा बेडूक आणि त्याचं जीवन भागेल एवढं पाणी निघतं. हे कोणी पोचविलं विचार नाही करू शकत आपण. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. त्याला कोणी चारा दिलेला आहे कळत नाही बघा. किंवा जर समुद्राचा आपण शोध घेतला ना, तर समुद्राच्या तळाशी एवढी प्रचंड मोठी सृष्टी आहे की जे आपण कधीही पाहू शकत नाही. ही विश्वरचना आहे. निर्माण कोणापासून झाली. कथमिदम जातम, कारण सहज काही निर्माण होऊ शकत नाही. कोणीतरी करता मानावा लागतो की नाही. नाही म्हणे जगत असंच निर्माण झालं निसर्गतः. ते आपण उदाहरण सांगतो. एक मुलगा शाळेमध्ये गेला, तो आस्तिक होता बिचारा आणि वडील नास्तिक. म्हणजे मुलगा भक्त प्रल्हाद, वडील हिरण्यकश्यप. होऊ शकतं असं. बाप देव मानत नाही आणि मुलगा मात्र हरिपाठाला गेल्याशिवाय राहत नाही. आस्तिक आहे. होऊ शकतं असं, कधी कधी होतंच. आणि मग तो देव मानायचा. मग त्याने सांगितलं, बाबा हे जगत निर्माण झालं एवढं मोठं, या जगताचं जो कारण त्याला देव असं म्हणतात, ईश्वर असं म्हणतात. ते म्हणले नाही नाही, हे आपोआप तयार झालं, याचा कोणीच करता नाही. मुलगा हुशार होता. त्याने एक चित्र काढलं. थोड्या वेळामध्ये इतकं सुंदर चित्र काढलं आणि भिंतीवर लावलं. थोड्या वेळाने वडील आले. वडील म्हणले, वा काय सुंदर चित्र काढलं. तुला नाही बाबा, चित्र कोणीच नाही काढलं. काय झालं म्हणे, जो कागद आहे ना असा उडत उडत आला टेबलावर. चांगल्या प्रकारे तो विराजमान झाला आणि हे जे काही रंगपेटीतले रंग आहे ना, हे आपोआप उठले. अगोदर पेन्सिल जागी झाली, त्याने कच्चं काम केलं. स्केल म्हणतात ना, स्केच, अगोदर स्केचच म्हणतात ना त्याला. त्या अगोदर आडव्या तिडव्या रेषा तिने मारल्या. नंतर रंग आपोआप ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी भरले गेले. चित्र तयार झालं आणि हा चित्राचा कागद आपोआप भिंतीवर जाऊन बसला. वडील म्हणले, मूर्ख आहे तू, अरे असं आपोआप होऊ शकतं का. गाढवा, चित्र आपोआप तयार होतं का. एवढं सुंदर चित्र तयार होत असेल तर हे चित्र काढणारा चित्रकार मानावाच लागतो. आपोआप तयार होणार नाही. चित्रकार नसताना जर चित्र तयार होत असेल आणि असा एखादा व्यक्ती म्हणत असेल तर त्याला मी गाढव म्हणेल, असं वडील म्हणाले. मुलगा म्हणाला, चित्रकार नसताना चित्र काढलं जात असेल असं म्हणणाऱ्याला तुम्ही गाढव म्हणत असाल तर देवा वाचून जगत निर्माण झालं असं म्हणणाऱ्याला गाढवाचा बाप का म्हणू नये. उदाहरण समजलं आपल्याला. जगताचा करता जरी दिसत नसला तरी पण तो करता मानावा लागतो. आणि आपल्या बुद्धीने तर काही निर्माण होऊ शकत नाही. सामान्य उदाहरण देतो, लक्षात येईल आपल्याला. डाळिंब खातो की नाही आपण, साधं उदाहरण आहे. त्या डाळिंबाच्या झाडाला पहिल्यांदा कळी लागते. कळी लागल्यानंतर त्याला फळ येतं. फळ मोठ्या आकाराने मोठं होतं. जमिनीतून पाणी शोषलं जातं मुळांच्याद्वारे. त्या झाडाच्या प्रत्येक अंगामध्ये पाण्याचा प्रवाह उतरतो. प्रवाह देठातून त्या फळापर्यंत जातो आणि फळामध्ये आत त्या डाळिंब्याच्या बिया तयार होतात. बरोबर जसे हिरे एकावर एक रचावे तितके सुंदर रचना आहे. बरं त्याच्यामध्ये सुद्धा भिंती आहे बरं आतमध्ये. आतमध्ये पापुदर असतो की नाही. इतकी सुंदर रचना केली आहे त्याची. कोणी केली ही? आपण नाही केले. आपण फार झालं तर जे गावरान आहे त्याला आपण संकरित करू शकतो. एवढंच केलं शास्त्रज्ञांनी, बाकी काही केलं नाही. मूळचं जे आहे त्याच्यात फक्त काहीतरी बदल केला, दुसरं काही केलं आहे.
किंवा मोसंबी घेतली आपण, बरोबर त्याच्यामध्ये किती असतं, संत्री असेल, प्रत्येकामध्ये पाणी आहे, फुटत नाही. एवढं सुंदर पाणी, रचना किती सुंदर केली आहे. ही विश्वाची रचना एवढी मोठी आहे. आपल्या शरीरामध्ये कितीतरी रक्तवाहिन्या आहे. असं म्हणतात की शुद्ध रक्त पुरवठा करणारी वाहिनी वेगळी आहे आणि अशुद्ध रक्त पुरवठा करणारी वाहिनी वेगळी आहे. त्या निळ्या वर्णाच्या असतात ना वाहिन्या, त्या अशुद्ध रक्त असतं म्हणतात बुवा. असं काहीच्या त्या उघड दिसतात अंगावर, जास्त गोरा अंग असेल तर दिसतात त्या, बाकीच्या अंगामध्ये तर काही दिसत नाही. हे विश्वरचना आहे सगळी. आणि कोणी केली? ज्या कर्त्याने निर्माण केली. म्हणून काही दर्शनकार नास्तिक आहे, ते वेदालाही प्रमाण मानत नाही. एखादे ईश्वराला मानतात पण वेदाला मानत नाही, तरी नास्तिकच आहे. नास्तिको वेद निंदकाः. ईश्वर मानला पाहिजे, जगताची उत्पत्ती. मग कोण आहे? ज्या विश्वाला निर्माण करायचं असेल तर अगोदर चांगला आहे का? निर्माण करणाऱ्याच्या अगोदर निर्माणकर्त्याच्या बुद्धीमध्ये त्याचा आकार असावा लागतो आणि निर्माण करण्याची ताकद असावी लागते. एरवी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे या गाडगे यांची निगती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. कुलालमती म्हणजे कुंभाराची बुद्धिमत्ता. त्या कुंभाराच्या बुद्धिमत्तेमध्ये अगोदर घट तयार झालेला असतो आणि मग तो मातीतून तयार करतो. तसं ईश्वराच्या अंतःकरणामध्ये सृष्टीचा संकल्प निर्माण झाला आणि मग ईश्वराने सृष्टी निर्माण केली. एकोहम बहुश्याम प्रजायेय म्हणून ताकद असावी लागते, शक्ती. म्हणून त्याला ज्ञानोबाने शब्द वापरला एथ. या संपूर्ण विश्वाच्या अध्यात्म विचारामध्ये समर्थ एकाथी, याला एकेश्वरवाद म्हणतात. समर्थ असणारा ईश्वर एकच आहे. किती समर्थ आहे? या समर्थ पदाचं व्याख्यान पुढे 9व्या अध्यायामध्ये आलं आहे बघा. आकाशी सर्वत्र वसावे, वावीने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे चळे, पर्वती वैस कान सांडावे, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्व्याभूते वाहावे. हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता मी याची नियमिला साता, काळोग्रासी तसे भूता, ये म्हणया गती पंडसुता, सकळे जयाचे ऐसा जो समर्थ, तो मी जगाचा नाथ. हा समर्थ परमात्मा आहे आणि त्या शुद्ध परमात्म्यापासून नाही. शुद्ध परमात्म्याला माया नावाचा उपाधी लागतो. माया उपाधी लागला की त्याच्या ठिकाणी संकल्प होतो. एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकलेन कंठेची मनोनिया येणे केले निर्माण, 14ही भुवने गगन चंद्र मेघ सूर्य तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. हा उपनिषदामध्ये पण विचार आला. यतो वाई माने भूताने जायन्ते, येन जाताने जीवंती, यत्पर्यंत विसंविशंती, तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. या श्रुतीमध्ये तद्ब्रह्म शब्द आला ना, तर तो ब्रह्म शब्द ईश्वरवाचक आहे. कधी कधी ब्रह्म शब्दाने ईश्वर घ्यायचा असतो, कधी कधी ईश्वर पदाने ब्रह्म शब्द घ्यायचा असतो. म्हणून ईश्वर निर्माण करणारा आहे. जन्माद्यस्य यतः ब्रह्मसूत्र त्याला प्रमाण आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले संतांची प्रमाण आहे. एत समर्थ एक परमात्मा ईश्वर आहे आधी, तयापासून आणि मग त्याच्यापासूनचा भूते होती. मग क्रम कसा निर्माण होतो? तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूतः. पहिल्यांदा माया नावाची उपाधी धारण करून आकाश निर्माण होतं. आकाशात वायु, वायो अद्भ्यः, हे सगळे पण अग्निही, अग्नि हे आपह, अद्भ्य पृथ्वी, सगळे निर्माण होतात क्रमाक्रमाने. पहिल्यांदा आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचमहाभूत. त्या पंचमहाभूत एकमेकामध्ये मिसळतात, त्याला म्हणतात पंचीकरण. पंचीकरणातून पुन्हा मग ब्रह्मांड निर्माण होतं आणि एका एका ब्रह्मांडामध्ये 14 लोक असतात. भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, मोहरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. हे पाठच करावे लागतात हा सांगण्यासाठी. हे 14 लोक, त्याचं होतं एक ब्रह्मांड. आणि असे अनंत ब्रह्मांड देवाच्या उदरात आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी. शास्त्रज्ञ अजून फार लांब गेलेलेच नाही. ते एकाच सूर्यमालेमध्ये फिरत आहे. अजून एकाच सूर्यमालेमध्ये चंद्रावर जाणार, एकाच सूर्यमालेमध्ये मंगळावर जाणार. हे इथपर्यंतच आहे. सूर्यावर तर अजून काही कोणी गेलं नाही. भारताने एक यान प्रक्षेपित केलेलं आहे बघा.
आदित्य काहीतरी त्याचं नाव सांगितलेलं आहे, L1 असं काहीतरी. म्हणजे फक्त शास्त्रज्ञ एका सूर्यमालेच्याच भोवती सध्याला फिरत आहे. अशा सूर्यमाला कितीतरी, आकाशगंगा कितीतरी आणि विश्वाचा अफाट पसारा कितीतरी मोठा आहे हे संत पाहतात. प्रमाणात विश्वास ठेवा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. तयापासूनी त्याच्यापासून भूते होती हे सगळे प्राणी मात्र निर्माण होतात. म्हणून ईश्वर जगताचं कारण नाही. पण कसं कारण आहे? ब्रह्म विवर्तोपादान कारण आहे, माया परिणामी उपादान कारण आहे, ईश्वर निमित्त कारण आहे किंवा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. कारण त्याची माया परिणामी उपादान कारण, मुख्य कारण मायाच आहे. आणि कार्य उत्पत्तीला जो कारण होतो त्याला निमित्त कारण म्हणतात. घट निर्माण झाला, माती त्याचं मुख्य कारण आहे. गुरुवारी मारुती बाबा विनोदाने सांगत असतात, उपादान कारण कशाला म्हणतात म्हणे? ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. नाही म्हणे. आणि कुंभार हा फक्त कार्य उत्पत्तीला कारण आहे. मग एखाद्या कुंभाराने राजन तयार केला आणि तो त्याच्यात जाऊन बसला, ज्याचा कार्यात प्रवेश असतो तरीसुद्धा तो उपादान कारण होणार नाही, तो निमित्त कारणच आहे. माती ही उपादान कारण आहे. तसं माया जगताचं परिणामी उपादान कारण, ईश्वर निमित्त कारण मानला तर उपाधी संबंधाने अभिन्न निमित्तोपादान कारण आणि ब्रह्मजगताचं विवर्तोपादान कारण. रज्जूवर सर्प भासला म्हणजे खोटा आहे, खोट्याला विवर्त म्हणतात. आणि विवर्त पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. म्हणून ब्रह्मजगताचं विवर्तोपादान कारण अशी कारणाची मीमांसा आहे. तयापासून भूते होती तरी हे वायाचे काय बोलते जगा माझी. हे तर जग कोणतं घ्यायचं? आध्यात्मिक जग घ्यायचा. अध्यात्माला मानणारं, वेद प्रमाणाला प्रमाण मानणारं जे जग आहे त्या जगामध्ये हे काय वायाची, व्यर्थच बोललं जातं का? व्यर्थ बोललं जात नाही. वेदातलं प्रमाण यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ब्रह्मसूत्रातलं प्रमाण जन्माद्यस्य यतः, ही सगळी अध्यात्मविश्वामध्ये बोलतात. पण बाकीच्या लोकांनी बोलण्यापेक्षा संत महापुरुषांनी जे मानलं आहे, कारण बाकीच्या लोकांची फक्त बुद्धिमत्ता असते. संत महापुरुषांची ऋतंभरा बुद्धिमत्ता असते, ऋतंभरा प्रज्ञा, मेधावी प्रज्ञा. म्हणून त्यांना अतीत आणि अनागत किंवा देशकाळाच्या भिंती ओलांडून ते भविष्यात काय घडणार आहे ते सगळं जाणू शकतात. मग त्यांच्या बुद्धीला जे दिसतं ते सामान्य पुरुषाच्या बुद्धीला कधीच दिसू शकत नाही. त्यांनी जे सांगितलं ते मानणं कधी चांगलं. तयापासून भूते होती तरी हे वायाचे काय बोलती जगा माझी. हे काय व्यर्थच बोललं जातं अर्जुना. मग ज्याच्यापासून निर्माण झाले त्याच्यातच राहतात आणि त्याच्यामध्येच प्रलय पावतात. मग हे उत्पत्ती स्थिती प्रलय किंवा जन्म जीवन आणि मृत्यू या तीन गोष्टी आहे की नाही, याला कारण कोण आहे? समर्थ असणारा एक ईश्वर. का तू कारण आहे का? आता हल्लीच्या काळामध्ये असं काही झालं हो का? सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले आणि नाश पावे नाशिले तुझे ने काय. सांप्रत म्हणजे वर्तमान काळामध्ये असं काही झालं आहे का अर्जुना? वास्तविक आत्ताच आपण उपनिषदातलं प्रमाण दिलं, यतो वा इमानी भूतानी जायन्ते. ही क्रियापद लक्षात ठेवा. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्पर्यन्ति अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. या तीनही क्रियापदाचा अर्थ काय होतो? त्या ईश्वराच्या ठिकाणी जगत निर्माण झालं म्हणजे जन्म, त्या ईश्वरावरच राहतं आहे म्हणजे जगतं आहे आणि शेवटी प्रलय काळामध्ये त्याच्या स्वरूपामध्ये जाणार आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यू निर्माण कोणी केले आहे? ईश्वराने. का तू निर्माण केले हो का? सांप्रत ऐसे झाले. भगवान अर्जुनाला प्रश्न विचारतात, वर्तमान काळामध्ये असं काही झालं आहे का की हे जन्म मृत्यूत्वा सृजिले, जन्म आणि मरण देवाने तुझ्या हातामध्ये दिलं आहे का? म्हणजे तू मारलं म्हणजेच हे मरतील आणि तू कोणालाच मारलं नाही म्हणजे कायम जगतील. असं जन्म कोणाला जन्माला घालायचं आणि कोणाला मारायचं या गोष्टी तू निर्माण केल्या का? नशीब आहे की ईश्वराने जन्म आणि मरण आपल्या हातात ठेवलं. जन्म आणि मरण ईश्वराने आपल्या हातात ठेवूनसुद्धा लोक ईश्वराला मानत नाही. जर लोकांच्याच हातामध्ये ठेवलं असतं तर बाप रे बाप, मग पाहायचा काही विचारच नव्हता.
ज्यांचा ज्यांचा खूप खूप मोठा अहंकार असतो की नाही, त्यांचा अहंकार कधी जातो माहिती आहे का? अगतिक झाल्यानंतर. जेव्हा त्यांना लक्षात येणार आपल्या हातात काही नाही, आता आपण काही वाचत नाही, तेव्हा माणसं म्हणतात नाही रा सगळं देवाच्या हातात आहे. ईश्वर कधी असतो? जेव्हा दवाखान्यात आपण भरती झालो आणि आपल्यावर उपचार करणारे वैद्य असं म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही त्यांचे प्राण वाचवितो, तेव्हा ईश्वराला खूप हसू येतं. मी ठरवलं याचा प्राण घ्यायचा आणि हे म्हणतात की आम्ही वाचवणार आहे. अरे जो म्हणतो ना मी यांना वाचू शकतो तोच वाचत नाही. बाकीच्यांची काय कथा आहे? देव राखे तया मारील कोण. म्हणून देवाने मात्र सगळं अंतिम सत्य मृत्यू आणि ते देवाने आपल्या हातात ठेवलं आहे बघा. हे मान्य करावंच लागतं. मृत्यू नावाची संकल्पना जगात नसती तर काय झालं असं सांगा ना. किती भयंकर झालं असतं, वाताहत झाली असतील, सगळे वाताहत, कोणी कोणाला मानलंही नसतं. मृत्यू आहे म्हणून तरी माणसं थोडेसे शांत आहेत. मृत्यू दिसतोय म्हणून का तू असं केलं आहे अर्जुना? जन्म आणि मरण तुझ्या हातामध्ये आहे, हो का सांप्रतायसे चाहले. मग एक वेळेस जन्म तरी कळतो पण मृत्यू नाही कळत. जन्म तरी सांगता येतो, समजा कधी जन्म होणार आहे. हल्लीच्या काळात यंत्रसामुग्री आली की नाही, बालक कधी जन्माला येणार आहे तर मग ते तारीख सांगतात बा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये जन्माला येऊ शकतो. मरण सांगता येतं का? एवढ्या एवढ्या दिवसामध्ये जाणार आहे म्हणून नाही सांगता येत. कारण आपण म्हणलो ना हे आता बहुतेक जाण्याच्या स्थितीमध्ये आहे तर ते पुढे पुढे 6-6 वर्ष जगतात असंही होतं. आणि एखादा ठणठणीत असतो बघा, दर महिन्याला चेकअप करून येतो. आत्ता बोलला माझ्याशी, ते बोलला तर शेवटचा कॉल होता, असं होतं की नाही. मृत्यू सांगता येत नाही बघा. नाथ महाराजांनी विचार केला आहे, मृत्यू न विचारी हाट. मृत्यू तुम्ही बाजारात आहात का घरी आहात काय विचारत नाही, प्रत्येक क्षणाक्षणाला ग्रासतो आहे. जो सावध तो आहे, फक्त बेसावध आपण आहोत. आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत सीमा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, जन्माला मृत्यू उदराची अपरिवरी गर्भगेमसे. मृत्यू एवढा सावध आहे, गर्भातल्या गर्भस्थ असणाऱ्या शिशूपर्यंत त्याची मजल आहे, तिथपासून तो ओळखतोय. मग काही काही मुलं जन्माला येण्याच्या अगोदर मृत म्हणून जन्माला येतात की नाही, म्हणून सांगता येत नाही. जन्माला आलाच म्हणजे मृत्यूपर्यंत असं काही सांगता येत नाही. कोणता क्षण आपला शेवटचा असेल काही सांगता येत नाही. म्हणून मनुष्याने आपला आजचा दिवस हा जवळपास शेवटचा दिवस आहे असं म्हणून जर तो जगला तर कशाची भांडणं होईल, कोणाच्या बाबतीमध्ये द्वेष होईल का कलह होईल, सगळ्याला शांतीच मिळेल. वैराग्य कोणाला होणार नाही, मग सगळ्याला होऊ शकतं. फक्त मृत्यू समोर पाहिजे. 2 गोष्टी कधीच विसरू नये, एक नारायण आणि दुसरा मृत्यू. बस या 2 गोष्टी ध्यानात ठेवल्या आपला प्रवास का परमार्थाचा चांगला होणार नाही. फक्त आपण मरणाला विसरतो, चालवी ते व्यवहार सत्य म्हणून. मग असं सांगणारे सुद्धा म्हणतात नाही नाही पण व्यवहाराच्या ठिकाणी पाळलाच पाहिजे. हो करायला पाहिजे, पाठातलं पाठात. हो का सांप्रतायसे जाहले, जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले, जन्म आणि मरण तू निर्माण केलं का अर्जुना, आणि नाश पावे नाशिले तुझेने काही. देवाने प्रश्न विचारला, तुझेनी नाशिले काही नाश पावे. तू नष्ट करायचं ठरवलं म्हणजे सर्व काही नष्ट होणार आहे का? असं नाही. सृजन करणारा परमात्मा त्याच्या मनात आलं तर तो सृजनही करतो, आणि त्याच्या मनात आलं की तो प्रलय. मनात आलं म्हणजे त्याच्या मनात काय असं कधी येत नाही बरं. सगळ्या प्राण्यांचं समष्टीकर्म जेव्हा फळ द्यायला सन्मुख होतं तेव्हा ईश्वराच्या मनात येतं की आता जग निर्माण करावं. सगळ्या प्राण्याचं कर्म जेव्हा समष्टी संपण्याकरता कारण ठरतं तेव्हा ईश्वराला असं वाटतं की आता प्रलय करावा. देवाच्या मनात कधी येत नाही. आपलं भाग्य उदयाला आलं तर उत्पत्ती, आणि आपलं भाग्य संपलं की प्रलय. ते देवाने आपल्या हातात ठेवलं आहे. आणि नाश पावे नाशिले तुझेने काही, तो भ्रमलेपणे अहंकृती, यांसी घातन धरीशी चित्ती, तरी सांगे काही होती चिरंतन. पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं ना देवाने सांगितलं, देवा काय सांगितलं, एषामर्थी कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानिच. ज्यांच्यासाठी आम्ही राज्यभोगाची अपेक्षा करतो, यानेव हत्वान जिजे विषामह, ज्यांना मारल्यानंतर आम्हाला जगण्याची इच्छाच होत नाही त्यांना कसं काय मारावं. किंवा स्वजनमही कथम हत्वा सुखीनस्याम माधव, स्वजनांना मारून आम्ही कसे काय सुखी हो. म्हणजे अर्जुनजी असं म्हणतात, मी जर यांना मारलं तर आम्ही जगणारच नाही.
भगवान म्हणतात तू नाही मारलं म्हणजे हे काय कायमचे राहणार आहेत का? तो भ्रमलेपणे तुला भ्रम झाला हेतोय. भ्रम झाला की मनुष्याला अहंकार होतो आणि आपल्याला सगळ्याचा अहंकार आहे बरं. आता हे प्रकरण क्षत्रियाचं आहे. युद्धभूमीवर आल्यामुळे युद्धाचा प्रसंग आहे, कारण क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म आलं आहे. आपण उपलक्षणाने विचार केला ना तर आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला एक कर्म आलं आणि मनुष्याला त्याचा अहंकार होतो. त्याला असं वाटतं मी केलं म्हणून होईल आणि मी नाही केलं म्हणजे काहीच होणार नाही. असं काही नाही आहे. एखाद्या व्यक्तीला वाटतं की नाही, समजा आता आपण व्यवहारातलं उदाहरण घेऊ, मी दान केलं आहे म्हणून तुम्हाला मिळालं आहे असं म्हणतो की नाही एखादा व्यक्ती. क्वचित माणसं अशा असतात की ज्यांना त्याचा अहंकार नसतो. मी दिलं आहे म्हणून तुम्हाला मिळालं. खरं तसं नाही आहे. ईश्वरीय सृष्टीमध्ये प्रत्येकाला त्याच्या कर्माने मिळतच असतं. फक्त ईश्वर काय करतो, समोरच्या व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ देत असताना ईश्वर प्रत्यक्ष न येता आपल्या कुणाला तरी माध्यम करतो आणि त्या माध्यमातून त्याच्यापर्यंत ते पोचवित असतो. आपण याचकाचे उपकार मानले पाहिजे की तुमची सेवा करण्यासाठी ईश्वराने मला माध्यम बनवलं आहे. कशाचा अहंकार राहील मग? एखाद्या व्यक्तीला ते मिळणार होतं त्याच्या प्रारब्धाने. तुम्ही दिलं काय न दिलं काय काही फरक पडत नाही. उलट तुम्ही ईश्वराचे उपकार मानले पाहिजे. तुम्ही म्हणजे हे व्यवहारातलं सांगतोय बरं, म्हणजे तुम्ही असं म्हणू नका. हे सगळीकडेच आहे हा नियम. तो भ्रमलेपणे अहंकृती यांसी घात न धरीशी चित्ती. यांचा घात करण्याचं तू मनात आणलं नाही तरी सांग बरं अर्जुना, काय हे होती चिरंतन? हे कायमचे राहणार आहेत का? मग तू जरी यांचा वध नाही केला तरी हे देह कधी ना कधी प्रारब्ध संपलं की देह सोडावाच लागतो. ते सोडतील यात नवल काय आहे? तुलाही सोडावाच लागणार आहे. मध्यंतरी तो म्हणतोय की मी यांना कसं काय मारू? देवा नवनिशिती शरी वावरून यांच्या जिव्हारी भोग गिमसावी रुधेरी बुडालेचे ते काढून काय किजती नवीन धार लावलेल्या बाणांनी आणि मी मारावं कसं? युष्वी प्रतियोत्स्यामी पूजार्हावरी सोदन. असं वाटतं की नाही अर्जुना तुला? आणि तू युद्ध नाही केलं. क्षत्रियाला हिंसा करावीच लागते युद्धामध्ये, त्याला पर्याय नाही आहे. आणि हिंसा जरी दिसली तरी त्या कर्माचा त्याला दोष लागत नाही बरं. एखाद्या शेतकऱ्याला पिकाचं रक्षण करायचं असेल तर त्याला गवत काढावंच लागतं. नाही म्हणे कसं गवत काढायचं, मग पीक येणार नाही. तिथं गवत काढावंच लागतं. आपल्याला जर दळण निवडायचं असेल तर खडे बाजूला काढावेच लागतात. नाही म्हणे हो दुकानातून विकत आणले कसं काय बाजूला काढावे, मग अवघड होईल. जसे ते निवडावे खडे तरी दळण ओझे घडे. नाही म्हणे नख आमचे वाढले नातेवाईक आहे, नख आमच्या शिऱ्यावर वाढले आमचे नातेवाईक आहे, कसे कापावेच लागतात. नख हे काढून टाकावे लागतात, गवत काढावं लागतं, खडे निवडावे लागतात. तसं धर्माचं रक्षण करायचं असेल तर क्षत्रियाला धर्मयुद्धामध्ये हिंसा करावीच लागते. त्याचा त्याला दोष लागत नाही. आणि तू जर म्हणतोय नाही नाही मी यांना मारणार नाही, यांचे घात न धरीशी चित्ती, मनामध्ये यांचा घात तू धारण नाही केला. कारण मनात धरलं तर हातातून होत असतं. आवडी ती वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा देठी करासे. अगोदर मनातच यावं लागतं. जोपर्यंत मनात येत नाही तोपर्यंत कृतीतून घडतच नसतं. पाठाला जावं हे मनात यावं लागतं म्हणजे मग स्नान होतं. मनात यावं लागतं की नाही? अगोदर मनात येत नाही तोपर्यंत कृती घडूच शकत नाही. तसं तो मनामध्ये यांचा घात धारण केला नाही तर हाताने होणार नाही. नाही घात केला तर सांग बरं अर्जुना, काय हे चिरंतन कायमचे राहणार आहेत का? राहणार नाही. किंवा पुढचं सांग, तो एक वधिता आणि सकळ लोक हा मरता ऐसी भ्रांती जने चित्ता येऊ देसी. अरे अनादि सिद्ध आगवे होत जात स्वभावे तरी तो आकाश वचावे सांगे मज परिमूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी. आणि तुझी नीती सांगसे आम्हा प्रती देखे विवेकी जे होती ते दोही तेही नशोचिती जे होय जाये भ्रांती म्हणून. या सगळ्या वयांचा एकत्र विचार आहे. सगळ्या काही होणार नाही आता की तू एक वधिता, तू एकटाच वध करणारा आहे आणि तुझ्या हातून सकळ लोक हा मरता. लोक म्हणजे कुरुक्षेत्रावर आले सगळे जन. लोक शब्दाचे दोन अर्थ होतात. लोकस्तु भुवने जने
आपण म्हणतो ना 14 लोक आहेत किंवा सप्त खालचे लोक आहे, सप्तवरचे लोक. तर लोक शब्दाचा भुवन असा अर्थ घ्यायचा. 14 लोक म्हणजे 14 भुवन. आणि आपण व्यवहारात म्हणतो लोक असे म्हणतात बरं, तेव्हा लोक शब्दाचा जन असा अर्थ घ्यायचा. सकळ लोक हा मरता म्हणजे हे सगळे जन तुझ्या हातून मरणार आहे असा भ्रम आहे अर्जुना. अरे तू वध करणाराही नाही आणि हे वध्यसुद्धा नाही. हे सगळे पदार्थ वध करणारा तू निमित्त मात्र आहे. वास्तविक या सगळ्यांचा वध करणारा मीच आहे. आणि ते पदार्थसुद्धा विचार केला तर मीच झालो आहे. लीला आहे फक्त ही जगताची. ऐसे भ्रांती, ही भ्रांती भ्रम आहे हा. तो वध करतोय आणि तुझ्या हातून यांचा वध होतोय, हा सगळा भ्रम. तू करता आहे आणि हे तुझं कर्म आहे, हा सुद्धा भ्रमच आहे. फक्त तो करावा लागतो, तो भाग वेगळा आहे. ऐसी भ्रांती चित्ता येऊ देशी, असा भ्रम तो आपल्या मनामध्ये येऊ देत आहेस ना, पण झणे येऊ देऊ नकोस. जगातला प्रत्येक व्यक्ती जे जे कार्य करतो आहे ते कार्य त्याच्याकडून ईश्वर करून घेत आहे. अहंकाराला कुठं जागा नाही. अनादिसिद्ध हे आघवे. आघवे म्हणजे संपूर्ण असणारा सृष्टीचा हा क्रम, उत्पत्तीचा, काही काळ स्थितीचा राहण्याचा, आणि प्रारब्ध संपलं, कर्म संपलं की प्रलयाचा, हा जो प्रवाह आहे ना, अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. हे स्वभावता होणारच आहे. स्वभावता म्हणजे कर्म हे त्याला कारण आहे. उत्पत्ती झाली की स्थिती आणि प्रलय नसतो. स्थिती असेल तर उत्पत्ती प्रलय नसतो. आणि प्रलय झाला की उत्पत्ती आणि स्थिती नसते. होत जात स्वभाव हे जाणारच आहे. तरी तो आकाश ओचावे सांगे मज. सांग बरं अर्जुना, मग तो का बरं या संबंधाने शोक करतो आहे? हे अनादी कालापासून आपण थांबवू शकत नाही. थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबत असतं होई? हे आपल्या मनावर नसतं. आपण ठरवलं नाही 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 तुला मी जाऊ देणार नाही, हा ठीक आहे. आपण एखाद्या व्यक्तीला थांबवू शकतो की तू आमच्या घरून आता तुमच्या गावी जायचं नाही. आग्रह केला तर थांबवू शकतो. नाही पण मी तुम्हाला मरू देणार नाही. अरे आपलंच काही खरं नाही, त्याचं काय घेऊन बसला? सांगे काय शोचावे तो आकाश शोचावे सांगे मज. का बरं अर्जुना तू शोक करावा? सांग बरं. हा प्रवाह अनादीपणाने पण कळत का नाही? मूर्खपणे नसी. मूर्खपणामुळे कळत नाही. या 2 ओव्याचा विचार आपण उद्या करून. कुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. एथ समर्थ एक आथी, तयापासून भूते होती, वायाची काय बोलती जगा माझी, ओका सांप्रतैसे जाहले, जे जन्म मृत्युद्वा सृजले, आणि नाश पावे नाशिले तुझे निकाई, तो भ्रमले पण अहंकृती, यांसी घातन धरीसी चित्ती, तरी सांगे काय होती चिरंतन, वदिता सकळ. ऐसी भ्रांती जनी चित्ता येऊ देसे, अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे, तरी आकाश शोचावे सांगे मज, परिमूर्खपणे नसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती, विवेकीचे होती ते तो हितेही न शोचिती, जे होय जाये भ्रांती म्हणून या. आपल्याला एका दिवशी उशीर झाला तर चालेल, पण दररोजच उशिरा यायचं